ब्लॉग्स 1394 आणि मी आज आलेली आहे आमच्या बागायतीत म्हणजे आमच्या मूळ गावी। आणि ही बघा आमची अशी बागायत आहे, ही बघा। आणि कोकण म्हटलं की लाल माती, लाल मातीत असे नद्या, अथांग समुद्र, माडा पोपळीची ही बघा झाडं, फणस, आंबे आणि सगळं भरून नटलेलं असं आमचं हे कोकण। ही बघा आमच्या गावची नदी पण अशी तुडुंब अशी ओसंडून अशी वाहत आहे, ही बघा। आणि हे बघा कसं नयनरम्य असं दृश्य दिसत आहे। ही बघा माडा पोपळीची शान अशी आहे आमचं गाव म्हणजे। आणि ह्या गावात माडा पोपळींची आणि फणसाची अशी भरपूर प्रमाणात झाडं आहेत। आणि इकडचे लोक या ऋतूप्रमाणे आपलं जीवन जगतात आणि त्याचप्रमाणे भाज्या, फळं, फुलं खातात। आणि नंतर आज मी तुम्हाला अशी भाजी बनवून दाखवणार आहे, आणि ती पण कोवळ्या फणसाची। चला तर आम्ही फणस काढायला जाऊया। बघा आमच्या फणसांना भरपूर प्रमाणात असे लहान लहान असे छोटे छोटे असे फणस लागलेले आहेत। ते बघा भरपूर लागलेले आहेत फणस। या झाडाला पण छोटे छोटे बघा तयार होत आहेत। हे बघा, हे बघा अजून ते छोटे आहेत, नंतर ते मोठे होणार। आणि ह्या झाडाला भरपूर प्रमाणात असे लागलेले आहेत, ते पण अजून छोटेच आहेत। हे फणसाचं झाड आहे, हे बघा वर फणस लागलेले आहे। आणि हे कोवळा फणस मी तुम्हाला आता हा काढून दाखवते। हा बघा असा काढायचा कोवळा फणस, आणि ह्याची मी तुम्हाला आता भाजी बनवून दाखवणार आहे। आज मी कोवळ्या फणसाची भाजी बनवणार आहे। मी गेल्या वर्षी पण दाखवलेली ती भाजी मी सुका जवळा घालून बनवलेली, आणि आज मी मसाल्याची बनवणार आहे, म्हणून मी पुन्हा दाखवते। हा एक बघा कोवळा फणस घेतलेला आहे मी, त्याच्यासाठी अर्धी नारळाची वाटी घेतलेली आहे वाटण करायला, आणि 2 कांदे घेतलेले आहेत। 2 कांदे बारीक चिरून घेतले आहे फोडणीसाठी, हिरवी मिरची, 20 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं हे मी ठेचून घेण्यासाठी घेतलेलं आहे। त्याच्यावर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेलं आहे टाकण्यासाठी, आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। हळद घेतलेली आहे, एक चमचा वापरणार, जिरं घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, आणि धणे पावडर घेतलेली आहे। फणस आम्ही पहिल्यांदा असा कापून घेऊया, त्याच्यासाठी मी हाताने असं खोबरेल तेल लावते, आणि विळीला पण थोडं असं लावून घेऊया। आता असा कापायचा फणस, बघा त्याला चीक असतो, त्याच्या अशा चकत्या कापूया। असं तासून घेऊया। आणि मध्ये त्याचे असा पाव असतो तो काढून टाकायचा। त्याची आता अशी फोडी करायच्या, आणि तो लगेच पाण्यात टाकायचा, नाहीतर त्याचा कलर असा हा बघा तांबूस होतो, म्हणून लगेच पाण्यात असा टाकायचा फोडी करून। अशा प्रकारे आम्ही सर्व असा फणस बारीक असा करून घेऊया, त्याच्या फोडी बनवूया। फणस आमचा व्यवस्थित असा कापून झालेला आहे, आणि आता तो धुवून वगैरे आम्ही घेऊन आता तो मडकीत असा घालूया। अर्धा चमचा हळद अशी घालूया, त्याच्यात पाणी ओतूया असं। चवीनुसार मीठ घालूया।
झाकण ठेवून 20 मिनिटांसाठी आम्ही उकडत ठेवू. आता आम्ही वेळेवर कांदे असे 2 उभे पातळ चिरून घेऊया. कांदे चिरून झालेले आहेत. आता आम्ही 1 वाटी खोबरं किसून घेऊया. दुसऱ्या बाजूला एक आम्ही कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात आम्ही असे 2 चमचे तेल घालूया. त्याच्यात कांदा घालू. 5 मिनिटं असं परतून घ्या. 5 मिनिटं झालेली आहे. कांदा लालसर झालेला आहे आणि आता त्याच्यात आम्ही खोबरं घालू. खोबरं पण आमचं लालसर झालेलं आहे. ते आता आम्ही उकळून घेऊ. खोबरं आणि कांदा थंड झालेला आहे. आता आम्ही तो पाटावर वरच्यावर असा बारीक वाटून घेऊ. वाटण आमचं बारीक वाटून झालेलं आहे. आता ते आम्ही काढून घेऊ. उकडला काय तो असं बघूया. एकदम असे उकडलेले नाही. अजून 5 मिनिटं अजून ठेवूया. चमचा असं जिरं घेऊया आणि ते आम्ही असं बारीक असं भरड करून घेऊया खलबत्त्यावर. बघा जिऱ्याची व्यवस्थित अशी भरड झालेली आहे. ती आता काढून घेऊया. आता आम्ही 1 इंच असं आलं ठेचून घेऊया. पण आमचं व्यवस्थित असं ठेचून झालेलं आहे. ते पण असं काढून घेऊ. आता व्यवस्थित उकडलेले आहेत ते आता आम्ही गाळून घेऊया. व्यवस्थित गाळून झालेले आहे. आणि पाणी आहे ना ते फेकून द्यायचं नाही. ते पण आम्ही भाजीत नंतर टाकणार. आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्या पण अशा ठेचून घेऊ. हिरवी मिरची पण बघा व्यवस्थित अशी ठेचून झालेली आहे. आता आम्ही लसणाच्या 20 पाकळ्या अशा ठेचून घेऊ. लसूण पण आमची व्यवस्थित अशी ठेचून झालेली आहे. ती आता काढून घेऊ. बघा एकदम मोठ्या मोठ्या फोडी आहेत त्या अशा आम्ही जरा बारीक करून ठेवूया हाताने. आता चुलीवर एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यात आम्ही अर्धी वाटी असं तेल घालू. फ्राय करून घेऊया कलर बदलेपर्यंत. त्या अधिक चविष्ट अशा होणार. चवीला पण छान लागणार. 5 मिनिटं झालेली आहेत. कलर थोडासा आता चेंज झालेला आहे. आता आम्ही त्या सगळ्या फोडी अशा काढून घेऊया.
फणसाचे तुकडे, त्याच्यातच अजून आम्ही 1 चमचा असं तेल घालू. त्याच्यात आम्ही आलं आणि लसूण अशी ठेचून ठेवलेली घालू. हिरवी मिरची घालू ठेचून ठेवलेली, बारीक चिरून ठेवलेला कांदा घालू. झालेली आहेत. कांदा, लसूण, मिरची व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे. आता त्याच्यात आम्ही अर्धा चमचा जिरा घालूया, हळद अर्धा चमचा घालूया, धणे पावडर 2 चमचे घालूया, घरगुती गरम मसाला घालूया 1.5 चमचा, लाल तिखट 2 चमचे घालूया कलरसाठी. बेडगी मिरचीचं घेतलेलं आहे मी लाल तिखट. व्यवस्थित असं परतून त्याच्यात आम्ही असं वाटण घालूया बारीक केलेलं. 5 मिनिटं असं परतून व्यवस्थित असं वाटण परतून झालेलं आहे आणि वाटणाला असं तेल सुटलेलं आहे. आणि आता त्याच्यात आम्ही ह्या फणसाच्या पुरी व्यवस्थित अशा परतून 5 मिनिटं परतून झालेलं आहे वाटण आणि ह्या पोळी फणसाच्या. आता त्याच्यात आम्ही हे काढून ठेवलेलं ते पाणी ओतूया. पहिल्यांदा मीठ टाकलेलं ना फणसाच्या फोडीत, आता जरा असं मीठ टाकूया. त्याच्यावर आम्ही एक झाकण ठेवूया आणि 7-8 मिनिटांसाठी उकळी काढूया. 8 मिनिटं झालेली आहेत आणि भाजी पण आमची आता व्यवस्थित झालेली आहे. ती आता आम्ही अशी ढवळून घेऊया. कलर पण बघा छान आलेला आहे. मसाल्याची मस्त भाजी तयार झालेली आहे. त्याच्यावर आम्ही थोडी ओली कोथिंबीर अशी घालू. आता आम्ही आमची भाजी अशी उतरून घेऊया. बघा छान झालेली आहे. एकदमच अशी कलर पण बघा कशी झालेला आहे. एकदमच अशी मस्त झालेली आहे भाजी. बघा आम्ही प्लेट मध्ये अशी भाजी काढून घेऊ. ही बघा आमची मसाल्याची कोळ्या फणसाची भाजी एकदमच अशी चमचमीत झालेली आहे आणि कलर बघा कसा छान आलेला आहे. आणि आता मी तुम्हाला ती पावा बरोबर अशी खाऊन दाखवते. या खायला. एकदमच अशी छान झालेली आहे. मी कोकणात चिकन बनवतो, मटन बनवतो, ते सुद्धा या कोळ्या फणसाच्या भाजी पुढे असं झग मारतय. एवढी अशी छान आणि सुंदर झालेली आहे आणि बरी चमचमीत झालेली आहे. ही तुम्ही मुद्दाम फणस आडा कोळा फणस बनवा आणि कशी झाली ती कमेंट करून मला सांगा. आणि आता पुन्हा एकदा मी अशी तुम्हाला खाऊन दाखवते. बघा मला तर एकदमच आवडली.
पडलेली आहे भाजी. आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा आम्ही एक अशीच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.